असं म्हणतात की 90% ट्रेडर शेअर मार्केटमध्ये लॉस करतात आणि आपल्या सगळ्यांची नजर त्या 90% जाते. पण कधी विचार केला का की जर 90% ट्रेडर लॉसमध्ये आहेत, तर याचा अर्थ हा सुद्धा होतो की 10% ट्रेडर प्रॉफिटेबल आहेत. तर चला मग मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघूयात की हे 10% ट्रेडर असं काय वेगळं करतात की त्यामुळे ते शेअर मार्केटमध्ये प्रॉफिटेबल आहेत. तुम्हाला असं वाटत असेल की बऱ्याच गोष्टी असतील ज्यामुळे एक ट्रेडर प्रॉफिटेबल होतो, पण असं नाही आहे. फक्त आणि फक्त 3च गोष्टी आहेत आणि ज्याला ह्या 3 गोष्टी समजल्या तो शेअर मार्केटमध्ये सक्सेसफुल झालाच म्हणून समजा. तर कोणत्या आहेत या 3 गोष्टी? पहिलं आहे सिस्टम. सिस्टम म्हणजे काय? तर रूल्स, ट्रेडिंग करायचे काही नियम. दुसरं आहे डिसिप्लिन म्हणजेच शिस्त. आणि तिसरं आहे कॅपिटल म्हणजे भांडवल. आता या तीनही गोष्टी आपण डिटेलमध्ये डिस्कस करूयात. सुरुवात करूयात सिस्टम पासून. सिस्टम म्हणजे काय? सिस्टम म्हणजे रूल्स, नियमांची एक शृंखला जी स्पष्ट आणि साधी असायला हवी. इतकी साधी की तुम्ही ती एका कागदावर लिहून ठेवू शकता आणि एक लहान मूल देखील ते नियम वाचून मार्केटमध्ये ट्रेड करू शकेल. रूल्स म्हणजे काय? रूल्स म्हणजे की कोणत्या मार्केटमध्ये ट्रेड करणार, इक्विटी का ऑप्शन्स, किंवा कोणत्या शेअरमध्ये ट्रेड करणार, किती मिनिटाच्या कॅन्डलवर ट्रेड करणार, कोणती कॅन्डल बनल्यावर आपला काय प्लॅन असणार, हे सगळं म्हणजे रूल्स. एक सिस्टमचं उदाहरण बघूयात. आपण असं गृहीत धरूयात की एक सिस्टम आहे आणि त्याचे हे रूल्स आहेत. रूल काय आहेत? की मी फक्त रिलायन्स मध्येच ट्रेड करणार, 15 मिनिटाची कॅन्डल बघणार, पहिली कॅन्डल ग्रीन बनली पाहिजे, एंट्री पहिल्या कॅन्डलच्या हायला टच झाल्यावर करणार, एंट्री गेल्यावर स्टॉप लॉस त्याच कॅन्डलच्या लोला ठेवणार आणि टार्गेट 3:15 बुक करणार. हा तर एक उदाहरण होतं. पण असे सोपे सोपे रूल्सच असतात आणि एकदा असे हे रूल्स बनले की मग आपल्याला चार्टवर जाऊन हे रूल्स टेस्ट करावे लागतात आणि मग बघावं लागतं की हे प्रॉफिटेबल आहे का नाही. कमीत कमी 6 महिने ते 1 वर्ष तर प्रॅक्टिस केली जाते आणि जर प्रॉफिट नीट दिसत असेल तर मग तुमची सिस्टम ही रेडी आहे. आता सिस्टम बनली म्हणजे मी उद्यापासून मार्केटमध्ये ट्रेड करू शकतो का? तर असं नाही. जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं की सिस्टमच्या व्यतिरिक्त पण 2 गोष्टी आहेत, त्या तेवढ्याच महत्वाच्या आहेत. डिसिप्लिन आणि कॅपिटल. बऱ्याच वेळा असं होतं की आपण सिस्टम बनवतो, बॅकटेस्टही करतो. त्यामध्ये आपल्याला हेही दिसतं की काही दिवस प्रॉफिट होणार, काही दिवस लॉस होणार, पण नेट नेट महिन्याच्या एंडला आपण प्रॉफिटेबल निघतोय. पण हे माहीत असून सुद्धा जेव्हा आपण आपली सिस्टम घेऊन मार्केटमध्ये ट्रेड करायला चालू करतो आणि ज्या दिवशी लॉस होतो, तेव्हा बरेच लोक आपले ठरलेले नियम, रूल्स तोडून वेडे वाकडे ट्रेड घ्यायला चालू करतात. जो लॉस होणार होता त्यापेक्षा दुप्पट तिप्पट लॉस करून बसतात. त्यामुळेच डिसिप्लिन, शिस्त हे तेवढंच महत्वाचं आहे जेवढी आपली सिस्टम. आणि तिसरं महत्वाची गोष्ट म्हणजे कॅपिटल म्हणजेच भांडवल. समजा एक सिस्टम तुम्ही बनवली आणि ती सिस्टम तुम्हाला दर महिन्याला ऑन ॲव्हरेज 4% रिटर्न कमवून देत आहे. म्हणजे जर तुम्ही 10,000 रुपये घेऊन गेलात तर महिन्याच्या एंडला तुम्हाला 400 रुपये मिळणार. मग बरेच लोक म्हणणार की अरे, 400 रुपयाने माझं काय होणार, जाऊ दे, सिस्टम मध्येच काहीतरी फॉल्ट आहे. पण प्रॉब्लेम सिस्टम मध्ये नाही. कारण 10,000च्या जागी जर 1,00,000 रुपये असते तर तुम्हाला 4,000 रुपयाचं प्रॉफिट झालं असतं आणि तेच 10 लाख असते तर 40,000 रुपयाचं प्रॉफिट झालं असतं. म्हणजेच काय, टक्के तर तेवढेच राहिले, पण तुमचं प्रॉफिट वाढलं कारण तुमचं कॅपिटल जास्त होतं. याचा अर्थ काय, की प्रॉब्लेम सिस्टम मध्ये नाही, प्रॉब्लेम कॅपिटल मध्ये आहे. म्हणूनच जे सक्सेसफुल ट्रेडर असतात ते प्रॉफिट टक्क्यामध्येच बघतात. आणि जर त्यांची सिस्टम त्यांना बाकी ॲसेट क्लास जसे बँक एफ-डी, म्युच्युअल फंड यापेक्षा जास्त रिटर्न देत असेल, तर ते त्या सिस्टमला डोळे बंद करून फॉलो करतात. सुरुवातीला
कॅपिटल कमी असेल तरी काही हरकत नाही, पण जर टक्के चांगले मिळत असतील तर कंपाऊंडिंगमुळे तुमचं कॅपिटल वाढायला वेळ लागणार नाही. तर ह्या आहेत 3 गोष्टी: सिस्टम, डिसिप्लिन आणि कॅपिटल, जे एका ट्रेडरला प्रॉफिटेबल बनवतात. व्हिडिओ कशी वाटली मित्रांनो, कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला माझी सिस्टम शिकायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या टेलिग्राम ग्रुपला नक्की जॉईन करा. तिथे मी माझ्या ट्रेनिंगचे डिटेल्स शेअर करत असतो. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.